चला पाहूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकतं. तर आपण ज्या पद्धतीने काल प्लॅटफॉर्ममध्ये प्रिडिक्शन केलं होतं की मार्केट ह्या झोनला रिस्पेक्ट देऊ शकतं, असं असं मुवमेंट करू शकतं. परफेक्टली त्या मार्केटनं म्हणजे आपल्या मार्केटनं पाहिजे तसं आपल्याला वर्किंग कराय. आपला एक व्ह्यू होता की मार्केटने ह्या झोनच्या जर खाली म्हणजे एक्झॅक्टली इथंच व्ह्यू होता की ह्या झोनच्या जर खाली ब्रेक केला तर मार्केट एक फॉल दाखवेल. तो फॉल इथं फर्स्ट टार्गेट राहील, सेकंड राहील, थर्ड राहील. तिन्ही टार्गेट डन केले आहेत आपल्या प्रोडिक्शनच्या कॉन्सेप्टनुसार. ऑलरेडी आता पुटला पण ब्रेक केलंय. पुढचं 50% टार्गेट मार्केटने डन केल्यासारखंच आहे आणि उर्वरित टार्गेट फ्लॅट ओपन होऊन किंवा गॅप डाऊन ओपन होऊन पण टार्गेट डन करू शकतं. बाईंग साठी जर झोन म्हटला तर हाच एक बाईंग झोन आहे. अन्यथा डायरेक्ट तुम्हाला इथून आणि जरा फॉल दिसू शकतो. ह्या झोनच्या खाली तुम्हाला कुठलाच वर्किंग करायचं आहे. आपण ज्या निफ्टीमध्ये एक व्ह्यू जो म्हणजे व्ह्यू तयार केला होता की ह्या झोन पासून जरा अप मुवमेंट होईल, इथून जरा म्हणजे रॅली होऊ शकते. तर मार्केटने एक असा फॉल दाखवला जो अनएक्सेप्टेबल होता. म्हणजे इथूनच गॅप डाऊन ओपनिंग झालं. पण जरी गॅप डाऊन ओपनिंग झालं तर आपल्या पुढल्या कंडिशन होती, त्या पुढल्या कंडिशनला परफेक्टली वर्किंग करून फर्स्ट टार्गेट सेकंड टार्गेट डन केला. आपला व्ह्यू होता बघा 23,283 ला पुटला बसायचा होता. तर 283 पासून 23,100 म्हणजे 188 पॉईंटची रॅली आपल्या सोर्स प्रिडिक्शनच्या कन्सेप्टवर आपण कंप्लीट केलेला आहे. आता उरला प्रश्न उद्यासाठी. तर उद्या प्रश्नासाठी जर तुम्ही वर्किंग करणार तर ह्या झोनच्या जरासं वरती कॉल साईडला परत एकदा एंट्री होऊ शकता. ऑलरेडी पुटला जरी ब्रेक केला तर तुम्हाला फ्लॅट ओपन किंवा गॅप डाऊन ओपन जातं तर पुटला विचार करा. अन्यथा समजून चालेल जर गॅप ओपन झालं तर जरासं इथं आपण कॉल साईडला विचार करू शकतो. जरासं रिस्की ट्रेड पण राहू शकतोय. एक्झॅक्टली निफ्टीमध्ये आता जे मुवमेंट आपण बघतोय हे पण अनएक्सेप्टेबल मुवमेंट्स आहेत. पण निफ्टीला एक बाईंग झोन होता 23,040 किंवा 23,020. त्या ठिकाणी ऑलमोस्ट टच केल्यासारखं आहे. 23,049 टचिंग म्हणजे बाईंग झोन असल्यासारखाच एक भाग आहे. फक्त इथून पुलबॅक होईल का नाही हे आपल्याला सांगता येणार नाही. कारण उद्या लाईव्ह जेव्हा मार्केट चालू होईल त्याच आपल्याला एक इंडिकेशन येऊन जाईल किंवा त्याच वेळा आपल्याला कन्फर्मेशन होऊन जाईल की इथून बाईंग येऊ शकते किंवा इथून सेलिंग येऊ शकते. तर जस्ट जर बघितला तर एक व्ह्यूच्या नुसार तर जरासं सेलिंग म्हणजे आपल्याला दिसत आहे. कारण ऑलरेडी हा जो फॉल आहे, पण हा फॉल जरा जरी पुलबॅक देईल म्हणजे जसं मार्केट तुम्ही इथून खाली तो वर जातं, खाली तो वर जातं. जसं मार्केटनं लोअर लो बनवत चाललंय तसं एक लोअर हाय तरी छोटासा बनवायला पाहिजे. म्हणजे इथून जरा आपण इथं पण तरी आपलं पहिलं टार्गेट द्यायला पाहिजे. जर नाही जमलं तर समजा इथं पण येऊन पण जरासं रिव्हर्सल होऊ शकतं. त्यामुळे ह्या ठिकाणी कुठला जर बसला तर जरासं एक हाफ क्वांटिटी तरी हाफ टार्गेटला जरासं बुक करत चला. ओके, थोडा तरी एक रिव्हर्सल आपल्याला दिसून येऊ शकतो. त्यामुळे उद्या ट्रेडिंग करताना जरासं काळजी घ्या. आणि जर स्टॉक्स बघितला तर अजून पण तुम्हाला क्लिअर सांगतो की अजून तर आपल्या स्टॉक्स कुठलाही जर एक बाईंग झोनला आलेला नाही. तुम्ही जर आज बघितला तर बघा आज किती स्टॉक्स किती डाऊन पडलेले आहेत. त्यामुळे ट्रेडिंग करताना किंवा स्विंग ट्रेड घेताना थोडं जर विचारपूर्वक ट्रेड घ्या. जरासं जपून राहा. जो पण मार्केट क्रॅश होतंय तो पण नुसतं बघत राहायचा आहे. जस्ट तुम्हाला आता ह्या म्हणजे ऑलरेडी मागच्या महिन्यात पण तुम्हाला सांगितलं की इंडियन मार्केट बसून जरासं जपून राहा. जरा फॉरेक्स मध्ये ट्रेडिंग केलं तर बेस्ट होऊन जाईल. आपण हा फॉरेक्स म्हणजे आता सध्या आपण पण फॉरेक्स मध्ये ट्रेडिंग करतोय. त्यामुळे तुम्ही फॉरेक्स मध्ये जरी ट्रेडिंग केलं तरी पण काही हरकत नाही. आमच्याकडनं तुम्हाला सपोर्ट दिला तर समजून झाला की तुम्हाला फॉरेक्स मधलं काही जरी नॉलेज नसेल तरी काय हरकत नाही. तुम्हाला आपण फ्री ऑफ कॉस्ट शिकवून देऊ शकतो. तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे चार्जेस वगैरे घेतले जाणार नाहीत. तुम्ही फक्त आपल्या ऑफिसला एकदा कॉन्टॅक्ट करा किंवा एकदा ऑफिसला व्हिजिट करा. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आपण बेसिक आणि ऍडव्हान्स शिकवून देऊन ह्या महिन्यात आपण तयार करू शकतो. बिकॉज ऑलरेडी लिक्विडिटी म्हणजे व्हॉल्यूम नाही आपल्या मार्केटमध्ये इंडियन मार्केटला. त्यामुळे पैसे सपोज बसण्यापेक्षा एकदम बेस्ट वे दुसऱ्या मार्केटमध्ये ट्रेडिंग करा. एक बाईंग झोन काढला होता तुमच्या इथे लाईव्ह मध्ये चालला तर बाईंग कशा पद्धतीने ऍक्युरेटली वर्किंग केलंय बघा. कसा काढला काय काढला एकदम युनिक गोष्ट आहे. या युनिक गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला जर असं त्या लेवलला म्हणजे शिकल्याशिवाय पर्याय नाही असं म्हणलं तरी काही हरकत नाही. ओके, अशाच प्रेडिक्शनसाठी आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की एका अशा ट्रेडिंग मित्राला पाठवा ज्याला ट्रेडिंग मधलं पण कळत नाही किंवा लईच कळते असं वाटतं त्यांना पण जरासं पाठवून द्या. कारण एक्झॅक्टली अशा लेवल ड्रॉ करणे एवढी सोपी गोष्ट नाही. तुम्ही पण ड्रॉ करत असाल तुम्हाला पण जर कल्पना असेल तर एकदम बेस्टच आहे. पण ह्या लेवल अशा अवघड पण नाही आणि अॅक्युरन्सी बघितला तर तुम्ही आता बघतच आहे. ओके, थँक्यू.